SPN मराठी रणसंग्राम निवडणुकीचा काय आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकाची अवस्था। मागील पंचवार्षिक निवडणुकीतील नगरसेवकांनी वॉर्डाचा खरंच विकास केलाय का? जनतेच्या पदरात काय पडलं? जनता त्या नगरसेवकांना पुन्हा स्वीकारणार का की नवीन चेहऱ्यांना संधी देणार? असे अनेक प्रश्न घेऊन SPN मराठी थेट आपल्या प्रभागात। नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि जनता एकाच व्यासपीठावर। महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका, फक्त आपल्या SPN मराठी वृत्तवाहिनीवर। SPN मराठीच्या महापालिकेचं महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये। या ठिकाणी उमेदवार आहेत, काही उमेदवार आहेत ते अगोदर नगरसेवक झालेले आहेत, काही आता उभारलेले आहेत। त्यांच्याकडून जाणून घ्या की या प्रभागाचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे, कोणकोणत्या विकासाची कामं राहिलेली आहेत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी निधी आणून लोकांचा त्या निधीचा उपयोग झालेला आहे। नमस्ते, मी जगन्नाथ बापू ठोकळे, सांगली वॉर्ड क्रमांक 10 मधून भारतीय जनता पक्ष RPI युतीतून या ठिकाणी निवडणूक लढवित आहे। एकतर प्रामुख्यानं हा जो परिसर आहे त्यामध्ये 50%हून अधिक जे रहिवासी आहेत ते स्लममध्ये राहतात आणि काही जो प्रमाणात उच्चभ्रू व्यक्तींच्या जी वसाहत आहे तो देखील यामध्ये समावेश आहे। या ठिकाणी असणारे आयुक्त, कलेक्टर साहेब, जिल्हा न्यायाधीश, जिल्हा परिषद आणि वेगवेगळे अधिकारी या प्रभागात राहत असल्याने या प्रभागामध्ये सातत्यपूर्ण दक्ष राहणं आवश्यक असतं आणि त्या माध्यमातून या परिसराची नेहमी स्वच्छता, नाले गटरी स्वच्छता यावर विशेष भर दिला जातो। आजपर्यंत दुर्लक्ष असा असणारा हा परिसर, या परिसरामध्ये आता लाईट, पाणी, रस्ते, गटरी हा 99% प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेला आहे। जवळ 4-5 कोटीच्या कामाची टेंडर देखील या ठिकाणी निघालेली आहेत। प्रामुख्याने या शौचालय या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक शौचालय असल्याने त्याची निगा राखणं, त्याची डागडुजी दुरुस्ती हे सातत्याने या ठिकाणी उद्भवणारे प्रसंग आहेत। त्याला देखील आम्ही या ठिकाणी सामोरे जातो आहे। गेल्या 3 वर्षापासून आम्ही नगरसेवक नसताना देखील या शौचालयासाठी असणाऱ्या सुविधा सर्व आम्ही स्वखर्चाने या ठिकाणी पुरवलेल्या आहेत। हे करत असताना नाविन्यपूर्ण कामामध्ये बगीचा निर्माण करणं, रमाई आंबेडकर उद्यान निर्मिती, त्याचबरोबर माझ्याकडे सन 2018 ते 2023पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेचे सभापती असताना साधारण 2000च्या आसपास नागरिकांना या ठिकाणी आम्ही घरकुलाचा लाभ मिळवून दिलेला आहे। वाढाचा विचार करत असताना माहुली रेल्वे ब्रिज ते शेरी नाला यापर्यंतचा जो नाला आहे त्या नाल्याची खोलीकरण, रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी 700 कोटी रुपये निधी या ठिकाणी जे उपलब्ध झाले आहेत त्यातील एक आमच्या या पार्टसाठी पैसे त्यांनी धरलेले, त्याचं टेंडर देखील निघालेलं आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये या ठिकाणी पुराच्या पाण्यामुळं वित्तीय किंवा कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। त्याचबरोबर जे जीर्ण झालेले शौचालय 4-5 ठिकाणचे ते शौचालय पण नवीन शौचालय बांधण्याचं देखील या ठिकाणी प्रयोजन पूर्ण करण्यात आलेलं आहे। हे करत असताना या ठिकाणी असणाऱ्या झोपडपट्टीधारकांना त्यांच्या हक्काची घरे मिळावीत यासाठी आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून आमचे सुरेदादा असतील, आमचे मुळके साहेब असतील, आमचे मामूलकर साहेब असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक दिवस प्रयत्न झाले आणि आज महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की जे लोक या झोपडपट्टीमध्ये राहतात त्यांच्या नावे 7-12 उतारा करून देण्याचा। त्याचबरोबर नवीन वसाहतमधील 269/2 ही जी 1960-61ची जी घरं आहेत त्यांचा देखील सिटी सर्वेचा प्रश्न हा जटिल होता, तो देखील आता प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असून या महिन्याभरात तो प्रश्न सुटतो आहे। तो प्रश्न सुटल्यानंतर 210-36 246 घरांचं बांधकाम या ठिकाणी आम्ही सुरू करतो आहे। त्यामुळं नुसतं राजकारण न करता सामाजिक जाणीवीतून आम्ही चौघेही काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातो आहे। त्यामुळं आमची विनंती आहे चौघाच्या वतीनं की कमळ या चिन्हासमोर आपण बटन दाबून आम्ही चौघांना विजय करावं। धन्यवाद। अनेक समस्या आहेत पण त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले असल्याचं सांगितलं। आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ समाजसेवक, या प्रभागातील जाणकार व्यक्ती आहेत मुंडाबाई कुर्णे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। 10 वर्ष वनवासात होतो, आता परत मी या भागाच्या वार्ड क्रमांक 10च्या ह्याच्यामध्ये मी कार्यकर्ता म्हणून आहे। मला ज्या पद्धतीचं शहर पाहिजे ह्यामध्ये थोडं सांगत नाही मी,
कारण त्याला ऑर्डर देत नाहीत तशी बोलायची. पण तरीसुद्धा ह्या चारही मुलांनी अत्यंत चांगलं काम केलं आहे. का म्हणणार मी, ते माझ्या पक्षाचे आहे म्हणून म्हणत नाही मी. माझी नजर असते. आणि एकदा वडरवाड्यामध्ये गटरीच्या नुसतं फळ्या लावल्या होत्या आणि मी म्हणलं हे काय लावलं म्हणलं, दुसऱ्या दिवशी काढून ते कॉन्क्रीट घातलं. म्हणजे मी बी फिरतो आहे, त्यात काय वाईट करायला बोलत नाही, पण तरीसुद्धा माझं काम अशा पद्धतीचं आहे. ह्या ठिकाणी भाजपने काय केलं आहे अशी टीका चालली आहे. आता भाजपने ह्या शहरातली काय फुलं उभा केल्यात, तो फुल किती फुल बनलेत, 4 ते 5 फुलं आहे. त्या अधुकडच्या नेत्याला दिसलं नव्हतं काही. इस्लामपूर ईश्वरपूर तो रस्ता सांगलवाडीचा तो भाजपने मंजूर केला आहे. आणि इतके कामं करूनसुद्धा तो आज स्टेटमेंट वाटलं एकाचं की BJPने काय केलं आहे. अरे तुम्ही काय केलं आहे, तुम्ही काहीच न करता BJPने केलेल्या कामावर जाऊन उभारून फोटो मारताय आणि गोरगरीब असले तिथं म्हणताय तुम्ही हे आम्ही केलं आहे. ते म्हणून ते चुकीचं आहे. म्हणजे आता श्रेय घेण्यासाठी त्यांनी राजकारण करू नये. काय करावं, आधी काम करावं आणि मग सांगावं. काम काही करायचं नाही आणि उगाच पक्षाची आमची माणसं नसतात तिथं बोलायचं हे मी केलं ते केलं आहे. त्यामुळं हे सोडा. आता मी सुद्धा नाराज होतो, माझं कारण वेगळं होतं. पण ह्या पक्षाशिवायच पर्याय नाही. काम करून घ्यायचं असेल तर उगाच ह्याला शाबासकी दे त्याला शाबासकी दे मी करत नाही. मी आज सुखी आहे आणि फार खुश आहे की ह्या परिसरातील सर्वच उमेदवार कामं करणारे आहेत, कामं खेचणारे आहेत आणि ह्याच्या पाठीमाशी काहीतरी कार्यकर्त्यांचं हे आहे, मोठं बळ आहे. त्याच्यामुळं ही कामं करतात त्याला अधिक चांगलं काम करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. मी या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याच्यामुळं मला आनंद वाटतो आहे. आता सूरज असेल, श्यामा असेल, आमचे दादा असतील, वहिनी असतील, ह्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मला इशाऱ्याशिवाय कोणाला काम करत नव्हता ह्याचे पप्पा. मी सांगेल तेच करणार. त्याच्यामुळं बरेच दिवस आम्ही एकत्र राहिलो. आता ते आमच्यात गेले, मुलगा आला आहे, मुलग्याच्या पाठीशी हात ठेवला आम्ही. हे जोपर्यंत उभा राहील तोपर्यंत याच्या पाठीशी राहणार मी. धन्यवाद. विकास कामामध्ये राजकारण आणू नका असं त्यांचं मत आहे. आणखीन काही उमेदवार आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया विकास कामाबद्दल जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रकाश शामराव मुळके, नागरिकांचा मागास प्रवर्ग ब गटातून मला भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. आमच्या नेत्या जयश्री मदनभाऊ पाटील असतील, कार्यसम्राट सुधीरदादा गाडगीळ असतील, यांच्या विकास निधीतून आमच्या भागामध्ये बरीच कामं झाली आहेत. रस्ते असतील, गटरे असतील, ड्रेनेज असेल. आम्ही नगरसेवक असताना आम्ही आमच्या भागामध्ये समाज मंदिरे उभा केली, रस्ते, गटरी, लाईट, पाणी ही जी सोय केली व स्वच्छतेचा खास करून आम्ही जो स्वच्छतेचा प्रश्न आहे तो प्रश्न आम्ही खास करून मार्गी लावला आहे. आणि जे काही भागात जी कामं झाल्यात ती सर्व काही महानगरपालिका व दादांच्या फंडातून झालेली आहेत. आणि आम्ही अशी आशा करतो की आता आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय मुन्नाभाई कुरणे साहेब यांनी बोलले की जर ते नाराज वगैरे होते तर नक्कीच पक्षाकडून त्यांना मानाचं सन्मानाचं पद भविष्यात मिळेल हेच आम्ही आम्ही चौघांच्या वतीने हे करतो. आणि आम्ही जे चारही उमेदवार आहे, गीताताई असतील, मामूलकरताई असतील, जगन्नाथदादा असेल व मी असेल, नक्कीच आम्हाला भागातील सर्व नागरिक आमच्या कामाची पोचपावती म्हणून आम्हाला सर्वांना भरघोस मताने विजयी करतील असे आशा व्यक्त करतो. दादांनी या ठिकाणी किती विकास केलेला आणि कशा पद्धतीने केला आणि त्यांचा निधीचा तुम्हाला कितपत वापर झालेला, उपयोग झालेला आहे? आदरणीय दादांनी प्रामुख्यानं ज्या ठिकाणी 50-60 वर्षापासून रस्ते झाले नव्हते अशा ठिकाणी रस्त्यासाठी प्रचंड असा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळं
रस्त्याची जी जाळं आहे हे रस्ते जाळं या ठिकाणी निर्माण करण्यासाठी दादांचं सहकार्य या ठिकाणी फार मोठं लाभलेलं आहे. हे करत असताना या परिसरातील किंवा आसपासच्या जवळच्या परिसरातील उद्यान निर्मितीसाठी देखील दादांनी मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. भाजपचे आमदार गाडगीळ यांच्याकडून चांगल्या विकास कामांना संधी मिळालेली आहे. आणखीन जर का निवडून दिला तर आणखीन संधी प्राप्त होईल असं सांगितलं. आणखी आपल्याकडे महिला उमेदवार आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. नमस्कार, मी गीता सूरज मामा पवार. भाजप पक्षाकडून मला SC महिला म्हणून अ गटात मी उभी आहे. गेले 8 वर्ष झाले मी सामाजिक काम करत असते आणि झोपडपट्टीची समस्या तर तुम्ही बघितलेलं आहे, पेपरात पण आलेलं आहे. झोपडपट्टीचं सिटी सर्वेला नावे लावून मी त्यांचे हक्काचे घर आम्ही मिळवून दिलेलं आहे आणि स्वतःचे पैसे खर्च करून आम्ही 2000 जातीचे दाखले आम्ही काढून दिलेलं आहे. आणि आत्तापर्यंत आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या फंडातून बरेच कामे इथं विकासाची कामे झालेलं आहे वार्ड क्रमांक 10मध्ये. आणि मला एवढं सांगायचं आहे की भरपूर कामं केलेलं पण आहे आणि होणार पण इथून पुढं. आमची चांगले लेले चांगले हा खरंच आम्ही बोर्ड लावणार आहे इथं प्रभाग 10मध्ये. आणि सगळ्यांना विनंती आहे की आमच्या 4 पॅनलला तुम्ही निवडून आणा आणि भरघोस मताने आम्हाला विजय करा, हीच विनंती. महिलांना काय सांगाल आपण? महिलांसाठी जो सक्षम महिला आहेत बऱ्यापैकी आता कामगार वर्ग असल्यामुळे ना त्यांचं काय तर उद्योगधंदा म्हणजे उद्योग कामगार वगैरे काय तर त्यांच्यासाठी काढून द्यायचं माझी खूप इच्छा आहे असं मी माहिती देते. आणखीन काही जण आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. माननीय सांगलीचे लाडके आमदार सुधीरदादा गाडगिळे, मी एक नगरसेवक नाही पण आमदार साहेबांच्या फंडातून आत्तापर्यंत 12 कोटीची कामं आपण केलेलं आहे. त्यात प्रामुख्याने रेल्वे स्टेशनसमोरचा जो रस्ता होता गेले कित्येक वर्ष हा रस्ता झाला नव्हता. सुधीरदादांच्या फंडातून तो रस्ता आता सध्याला चालू आहे. तसेच आमच्या भागात इंद्रप्रस्थ असू दे, माधवबाग असू दे किंवा आप्पासाहेब पाटील नगर असू दे किंवा रतनशिंग नगर असू दे, तेथील सर्व रस्ते मी दादांच्या मागे पाठपुरावा करून केलेत. तसेच माकडो समाजातले अंतर्गत गटारी असू दे किंवा प्लेइंग ब्लॉकचे कामं असू दे ते आतापर्यंत केले. आमचे तसंच भटक्या विमुक्त जातीसाठी नोकरीचा विषय गंभीर होता, ते पाठपुरावा करून आपण आता चालूला एक 5 जणांना आपण नोकरी पण लावली. याच्या अगोदर SC समाजाचा पण स्टे होता, त्याच्यासाठी 37 लोकांना पण आपण नोकरीला लावले. त्यानंतरनं आता आमचा लढा प्रामुख्याने झोपडपट्टीवासींसाठी आहे. आत्ता माननीय जे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवाभाऊ फडणवीस यांच्या हस्ते जे झोपडपट्टीचे सिटी सर्वेचे जे वाटप होते ते आता आम्ही गेले 8 वर्ष त्याच्या मागे पाठपुरावा करून त्या आता पूर्णतः येऊन लोकांना आम्ही उतारेही वाटप केले. आता उर्वरित भागाचा जो उतारा वाटपचा कार्यक्रम सर्वेक्षण करून नावे लावायची होती ते आचारसंहितेमुळे स्टॉप झाला. आता आम्ही दादा असू दे किंवा आमचे पॅनल असू दे, आम्ही एक निश्चय केला आहे 2 महिन्यात जर उतारे किंवा घरी नावावर नाही लागलं, आम्ही निवडून आलो तर आमच्या पदाचा आम्ही राजीनामा देऊ असा संकल्प केला आहे. आता या प्रभागातील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्ते, मी शहाजी लक्ष्मण मोरे. याच भागात जन्मलो, याच भागात म्हातारा झालो. 73 वर्षाचं वय आहे माझं. या भागाचा विकास करत असताना इथल्या नगरसेवकांनी गेल्या 10 वर्षापासून जो विकास केला त्याला तोड राहिलेली नाही. आम्ही स्वतः केव्हाही कमळाचा पाईक नव्हतो, कमळावर कधीही मत मारलेलं, चिक्का मारलेलं नाही किंवा मतदान केलं नाही. परंतु मी रामदास आठवले साहेबांचा कार्यकर्ता असल्यामुळं आम्हाला त्यांचा आदेश आला आणि त्या आदेशानुसार आम्ही काम करू लागलो. RPIच्या माध्यमातून ठोकळे साहेबांना इथं उमेदवारी दिली गेली, आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो आणि तेव्हापासून आम्ही हे झालो. आम्हाला वाटत होतं की हा पक्ष जातीवादी आहे वगैरे वगैरे, परंतु ते सगळं या पक्षानं खोडून काढलेलं आहे. ठोकळे साहेबांच्या माध्यमातून पक्षानं जे इथं माता रमाई उद्यान दिलं ते सांगलीचं एक वैभव आहे आणि त्या वैभवाला तोड नाही. असं ज्याप्रमाणे आमचं सांगलीत आल्यानंतर गणपती मंदिर वगैरे वगैरे जे दाखवलं जातं त्याच्यात एक मानाचा उतुरा म्हणून हे उद्यान दाखवलं जाईल. आणि त्यामुळं आम्ही व आमचे सर्व लोक यामुळं BJPच्या पूर्ण गंभीरपणे पाठीशी आहोत आणि आम्ही त्यांच्या पॅनेलला पूर्णपणे विजयी करणार आहोत.
आता उमेदवारांचं पुढचं व्हिजन काय असणार आहे सांगतो. तुम्ही निवडून आल्यावर तुमचं व्हिजन काय असणार? यामध्ये प्रामुख्यानं प्राथमिक शाळेचं सक्षमीकरण, ज्या प्राथमिक शाळा बंदपणे मार्गावर आहेत त्यामध्ये सेमी इंग्लिश स्कूल सुरू करणे, इमारती बांधणे, आता त्याचे टेंडर काय काय निघालेले आहेत. हा तर महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु गोरगरीब नागरिकांचे लहान मुलं जी आहेत त्या मुलांना शैक्षणिक आवड निर्माण व्हावी यासाठी अभ्यासिका वाचनालय याची देखील निर्मिती कामा या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि हे करत असताना झोपडपट्टी पुनर्वसनाचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो आहे त्या ठिकाणी लोकांना मुंबईच्या धर्तीवरती घरं उपलब्ध करून देणे या ठिकाणचा हा महत्त्वाचा प्रश्न पुढील काळात आम्हाला सोडावा लागेल. आपलं काय विजन असणार? आता वार्ड क्रमांक 10 असेल तर ह्यात जवळजवळ सुमारे 50% भाग हा झोपडपट्टी वर्ग व मागासवर्गीय वर्ग आहे. ह्यात आता जे काय आता नशेखोरी वगैरे जे आहेत ते मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण की आता जे युवा पिढी आहे ते आता नशेच्या आहारी भरपूर गेलेले आहे. त्यांच्यासाठी वाचनालय असेल, व्यायामशाळा असेल, बाकी त्यांच्यासाठी जे काय करता येईल त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांना पुढील भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ते सर्व आम्ही चौघांनी मिळून ते निर्णय घेतलेला आहे. आणि भविष्यात त्यांना हे आम्ही त्यातनं बाहेर काढून चांगल्या मार्गावर घेणार आहे. हा होता प्रभाग क्रमांक 10. या ठिकाणी पाहिला असेल की 60 ते 70% कामं झालेली आहे. स्लम एरिया आहे, झोपडपट्टी आहे, त्याचबरोबर नशेखोरसुद्धा आहेत. पण त्यानंतर आम्हाला नागरिकांनी इथून निवडून दिलं तर जास्तीत जास्त त्याचा विकासाचा फायदा करू आणि त्याचबरोबर जे काही नशेखोरी आहेत तीसुद्धा बंद करण्याचा प्रयत्न करू असं या उमेदवारांचं म्हणणं आहे.